नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण लोहमार्ग पोलीस मुंबई यांची उल्लेखनीय कामगिरी. परराज्यातून गुन्हे करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आलेल्या 2 गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून 6,79,037 रुपये किमतीचे 42 मोबाईल फोन हस्तगत करून गुन्हा उघड करण्यात आला आहे. रेल्वे हद्दीतील प्रवाशांच्या खिशातील मोबाईल फोन चोरी या सदराखाली होत असलेले गुन्हे नियंत्रणात आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिसवे सर, माननीय पोलीस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लोहमार्ग मुंबई यांनी श्री विजय खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांना सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खेडकर यांनी कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश चौगुले व अंमलदार यांना मोबाईल फोन चोरी या सदराखाली गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कल्याण युनिट मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत सतत गस्त करून तसेच खबरी मार्फत आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रेल्वे हद्दीत मोबाईल फोन चोरी करणारे 2 इसम हे कल्याण पूर्व बाजूकडील यार्ड मार्गातून कल्याण रेल्वे स्टेशन येथे येत असल्याबाबत बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे चिन्ना व्यंकटेश पुसला, वय 32 वर्ष, मुळगाव हुबळी, जिल्हा धारवाड, राज्य कर्नाटक. अशोक हनुमंता आऊला, वय 25 वर्ष, राहणार मुळगाव, तालुका एलबी नगर, जिल्हा रंगारेड्डी, राज्य तेलंगणा, दोघांनाही दहिसर मोरी, शिळफाटा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 114/2025 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता हा गुन्हा व इतरही गुन्हे केले असल्याची खात्री झाल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय खेडकर व पोलीस निरीक्षक श्री रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अटक आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडील युक्ती प्रयुक्तीने व बुद्धी कौशल्याने तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा तसेच आणखीनही मोबाईल फोन चोरीचे गुन्हे रेल्वे व शहर हद्दीत केले असल्याचे कबूल केल्याने त्यांच्याकडे सखोल तपास करून नमूद गुन्ह्यातील मोबाईल फोनसह एकूण 6,79,037 रुपये किमतीचे 42 मोबाईल फोन हस्तगत केले. त्यातील 23 मोबाईल फोन बाबत कल्याण, डोंबिवली व ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे भारतीय संहिता 2023 चे कलम 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. वरील अटक क्रमांक 24 ते 42 मधील नमूद एकूण 19 इतर जप्त मोबाईल फोन हे आरोपीने रेल्वे व शहर हद्दीमध्ये गर्दीच्या ठिकाणी चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमूद जप्त मोबाईल फोन धारकांचा शोध घेण्यात येत असून आरोपींकडून आणखीनही गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सदरची कामगिरी माननीय डॉक्टर श्री रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, माननीय श्री मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ माननीय श्री राजेंद्र रानमाळे, सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मार्गदर्शन व सूचनेनुसार श्री विजय खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक रोहित सावंत, गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मंगेश खाडे, सायबर सेल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद दिघे, रवींद्र ठाकूर, लक्ष्मण वळकुंडे, अजय रौंदळ, सौ स्मिता वसावे, राम जाधव, वैभव जाधव, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सायबर सेलचे अंमलदार विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे, संदेश कोंडाळकर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्री प्रमोद दिघे करत आहे. अशा प्रकारे या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय खेडकर यांनी माध्यमांना दिली. रेल्वे हद्दीमध्ये प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. त्यावरून माननीय CP सर, DCP सर, ACP सर यांनी सदरच्या चोऱ्या कंट्रोल करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम PSI चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. त्यांना दिनांक 30/1/2025 रोजी गोपनीय बातमीद्वारे खबर मिळाली होती की 2 सराईत चोर कल्याण रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत. त्यावरून त्यांनी सापळा लावून इसम नामे चिन्ना व्यंकटेश पुसला, राहणार कर्नाटक आणि अशोक हनुमंता आऊला, राहणार तेलंगणा यांना दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे CR नंबर 114/25 हा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी रेल्वेमध्ये तसेच शहर हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या.
सदरचा माल त्यांनी कस्टडीमध्ये असताना 42 मोबाईल काढून दिले. त्यामध्ये 23 मोबाईल चोरीचे गुन्हे ओपन करण्यात आले आहेत. बाकीचे मोबाईल ट्रेसिंग करण्याचे काम सुरू आहे. फक्त चोरी करण्यासाठी यायचे सर आणि परत जायचे. हो, बरोबर. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.